ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक गोड संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी आपल्यासाठी एक चांगला संदेश घेऊन आले आहेत, ज्यातून तुम्हाला ते एक आनंदाची बातमी सांगणार आहेत. आणि ती बातमी ऐकून नक्कीच तुमच्या मनाला बरं वाटेल आणि तुम्ही त्या मार्गाने जात आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण या महिन्यात नक्कीच होणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरचे मोठे संकटही टळले जाणार आहे. त्यामुळे हा संदेश चुकूनही चुकू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी भक्तांनो, स्वामींवरील विश्वास जेवढा मोठा असेल तेवढं जास्त तुम्हाला या संदेशाचा अनुभव येईल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत आणि स्वामी बोलत आहेत, तू जेव्हा थकलास, दुःखी झालास किंवा गोंधळलास, तेव्हा हे लक्षात ठेव की मी सदैव तुझ्या जवळ आहे. जीवनाच्या या प्रवासात तुझ्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक आनंदात मी तुझा साथीदार आहे. संकटे, कष्ट आणि आव्हाने येणे ही जीवनाची चाल आहे. ही तुला अधिक सामर्थ्यवान आणि सहनशील बनवण्यासाठी आहेत. तू केवळ त्यांचा सामना कर. माझ्या सहवासात तू कोणत्याही कठीण प्रसंगातून सहज मार्ग काढशील. भगवान भक्ताला सांत्वन देत पुढे म्हणतात, तू माझ्यावर प्रेमाने श्रद्धा ठेवली आहेस, म्हणूनच तुझे दुःख दूर करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. जेव्हा तू अडचणींच्या छायेतून जात असतोस तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नव्या पहाटेचे आगमन होते. भक्ताला आश्वासन देत स्वामी म्हणतात, जीवनाच्या या चक्रात कधी तुला रडावे लागेल, कधी हसावे लागेल, पण तुझ्या सोबत असलेले माझे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहतील. तुझा प्रत्येक संघर्ष माझ्या नजरेत आहे आणि तुझ्या प्रत्येक यशस्वी क्षणात मी आनंदित होतो आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि नक्कीच बळकट ठेव. जेवढा जास्त बळकट विश्वास असेल तेवढे जास्त कृपा तुझ्यावर होईल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट जीवनामध्ये लक्षात ठेवा, किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा नक्कीच द्यावी लागते. आणि बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन नक्कीच करता आले पाहिजे. आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो, पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि ते सहन करणेही आपले काम असते. हे समजून घ्या, कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात नक्कीच करता येईल. आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जशी लहान रोपट्यापासून मोठे होत जाते, तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते, तसेच आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे असते. आदर्श व्यक्तिमत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी, परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी खूप मोठी गोष्ट आहे हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्कीच समजेल. आणि एखादी गोष्ट करायची हे ठरविणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य अजिबात होणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगा, कारण जर स्वतःवरील विश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात नक्कीच कराल. आणि जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा, तुमच्या जीवनास योग्य दिशा नक्कीच मिळेल. आणि आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगा, कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला नक्कीच मिळणार नाही. आणि ध्येय उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्त्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे धोक्याचा नक्कीच घंटा वाजू शकतो आणि ध्येयाचा विसर आपल्याला पडू शकतो. म्हणून जीवनात संघर्ष करायला लागलात तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव देत असतो. म्हणून संगत आपणास घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही.
त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवताली काटे असून देखील फुल सुंदरता हा गुण नक्कीच विसरत नाही. आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. हे सत्य स्वीकारा, कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा नक्कीच मिळणार आहे. आणि एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार तुम्ही काम करायला घ्या. यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाईट वाटतो तितका सोपा तो नसतोही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यशाकडे जाण्यासाठी प्रत्येक सुखातून आणि दुःखातून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि ते तुम्हाला नक्की जावं लागेल, त्यासाठी दुसरा पर्याय कुठलाच नाही. म्हणून पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते, हे लक्षात घ्या. आपल्यातील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करायला घ्या, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकतो. आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते. हे वास्तव लक्षात घेऊन जीवन तुम्ही जगायला पाहिजे. आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते, त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानातच आपले अस्तित्व निर्माण ते चांगले करू शकते. आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे असते. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द हा शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न हे करावे लागतात. आणि प्रत्येकालाच ते प्रयत्न करावे लागतील, ही गोष्ट लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा, कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते, हे लक्षात घ्या. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा, कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्यांची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे, हे लक्षात घ्या. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते, हे लक्षात घ्या. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला राहणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष हे करावेच लागते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची, कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर कधी करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य होऊन बसत असते. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते आणि भाग्य तुमचे एक ना एक दिवस नक्कीच बदलेल. म्हणून जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते, हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल, हे लक्षात घ्या. जेवढे जास्त तुम्ही दुःख सहन कराल तेवढे जास्त तुम्ही नक्कीच बलवान बनत जाल आणि आयुष्यामध्ये भरपूर अनुभव मिळवत जाल. हीच तर जगण्याची रीत आहे. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा
की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया रचत असतात. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. ज्याप्रमाणे सूर्योदय कोणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ता ही जगासमोर येणारच आहे आणि ती येईल सुद्धा. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ अजिबात मिळणार नाही. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या. कारण त्यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजत असते. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधी कमी समजू नका. कारण वेळ असा न्याय देते की तिथे परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते आणि परमेश्वरही तिथे नतमस्तक होत असतो. म्हणून चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा. कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतात आणि आपण चांगले काम केल्यामुळे देवही आपल्या वाट्याला चांगल्याच गोष्टी आणत असतो. म्हणून एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. ते किती मेहनत करतात आणि किती वर्षे मेहनत करतात, तेव्हा त्यांना कुठेतरी जाऊन यश मिळत असते आणि तेही फिक्स नसते. पण ते मेहनत करण्याचं कधी सोडत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. जे लोक मेहनत करण्याचं सोडत नाही ते जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होत असतात. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ते प्रयत्न आपल्याला करावेच लागणार आहेत. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे तुम्ही काढून टाकला पाहिजे. आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश त्यांना नक्कीच मिळत असते. आणि मर्यादेत राहून काम केले पाहिजे. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून आपण काम करायला शिकले पाहिजे. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या. कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान पूर्णपणे असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच आपल्याला दाखवला आहे. आणि ते व्यक्ती आपल्याला जिंकण्यासाठी भरपूर काही प्रोत्साहन सुद्धा देत असतात. म्हणून एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम आहे. ते आपण केलेच पाहिजे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. म्हणून समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावीच लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन अजिबात तुम्हाला देणार नाही. आणि वाईट काळाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा हा दिलाच जाईल आणि लढा हा दिलाच पाहिजे. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे ते त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते.
म्हणून जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि ती मदत आपल्याला नक्कीच ठरवू शकते. म्हणून स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होत असते. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास अजिबात ठेवणारही नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे हे तुम्ही समजले पाहिजे. जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणेही गरजेचे आहे, नाहीतर समोरचा आपल्याला कमजोर समजून बसत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही नक्कीच स्वामींची भक्ती जीवनामध्ये केले पाहिजे आणि तुमच्या मनाला शांतता लाभेल. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. चला तर मग भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.